नमस्कार मित्रांनो, तर माझ्या या पहिल्या व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. या व्लॉगमध्ये आम्ही 4 जण निघालो होतो भटकंतीला. खरं तर कुठे जायचं हे अर्धा रस्ता पार करून झाल्यानंतरही आमचं ठरलं नव्हतं. खरं तर निघालो होतो ट्रेकिंगलाच, पण आमच्या टोळीने ट्रेकिंग तर शेवटी केलीच नाही. आणि मग हो नाही करता आम्ही पोचलो एका सुंदर डॅमवरती. वाव! आणि तुम्ही बघता आहेत की ही किती सुंदर प्लेस आहे. बोल आता. So I got 5 injuries when I was searching for tent for her. This For me? Namita Bai. I got 5 injuries. Then a lot of this. I don't know what this bitch is. झाडापानांनी काय केलंय तुझ्या? झाडापानांनी जरा रेप केला. मी ऑलमोस्ट पाकिस्तान मध्ये पोहोचलेलो, पण आलो. टेंट घेऊनच आलो. परत आला. आम्ही इथे ट्रेकिंग करायला आलोय. एका इथे मोठा डॅम आहे. हा एवढा मोठा डॅम आहे. या डॅमच्या जागी प्रणय हरवला होता. म्हणजे फ्युचर वाईफला दाखवायचं मी किती किती काम केलं. प्रणय हरवला होता आणि त्याच्यावरती झाडापासून ऍडव्हेंचर केलं. हाय, आता आम्ही मस्त टेंट बांधतोय. सो आय विल शो यू हा. बांधा रे पोरांनो. आत्ता सिंगल व्हिडिओ काय. हा इथे गड आहे मागे. आम्ही इथे गड चढायला आलो होतो, पण आम्ही चढणार नाही आहोत. बाय द वे या गडाचं नाव काय आहे कोणालाच माहित नाहीये. हे काय म्हणतात त्याला, सस्पेन्स मध्ये राहील. आम्हाला इकडे गर्दी नाही करायची. विंडो पण आहे. आता आम्ही याच्यामध्ये अशा प्रकारे हा टेंट रेडी झालेला आहे. नमिता मी बनवते ना, काय मध्ये मध्ये सगळे ब्लॉगर्स एकत्र येत आहेत. मग ब्लॉगर्स लोकांची कमी नाही झाली पाहिजे. BHK. पहिल्यांदाच ब्लॉग बनवत असल्या कारणाने ही अशी गोची झालेली आहे, तर समजून घ्यावे ही विनंती. ही आमची मागे छोटीशी खिडकी आहे आणि आम्ही दोघी जणी या टेंट मध्ये एन्जॉय करतोय. पण हा टेंट थोडा अर्धवट आहे, याच्यामध्ये गादी नाहीये आणि आम्हाला तर हा सुंदर डॅम दाखवताना थोडेसे आमच्या ताईचे पण नखरे शेवटी माझ्यावरच गेली आहे. पुन्हा एकदा भूत चेहरे घेऊन निघालो आम्ही भटकंतीला, म्हणजेच माळशेज घाटला. आम्ही बाईकवर कल्याण टू माळशेज घाट 85 किलोमीटर म्हणजेच टोटल 170 किलोमीटर ट्रॅव्हल केलं आहे. नाही म्हणजे इतकी आमची फिरण्याची खाज असं मला तुम्हाला सांगायचं आहे. झाला मेकअप खराब. कळलं भूत चेहऱ्याचं कारण. तर आम्ही आता या सुंदर जागेवरती म्हणजेच माळशेज घाटला पोचलो आहेत आणि हे सुंदर माउंटेन बघून आमचा जो काही थकवा होता तो इथेच संपला. मग थोडे माकडचाळे, थोडी मस्ती आणि सुंदर नजारा. अँड दिस इज द BTS व्हिडिओ ऑफ पिक्चर्स. थँक्यू. काढला त्याने फोटो बाय द वे. व्हिडिओ काढले त्याने. आम्ही आता इथे दमून बसलेलो आहेत. मॅगी ऑर्डर केली आहे आणि लिंबू सरबत ऑर्डर केलेलं आहे. सो आम्ही ते तर खाणार आहे. सो आज आमच्यासोबत एक किस्सा असा घडला की सकाळी आम्ही खूप पहाटे निघालो बाईकवरून आणि बाईक होती स्प्लेंडरची आणि आम्ही होतो ट्रिपल सीट. आम्ही ट्रिपल सीट होतो. ओके.
आणि खूप पहाटे निघालो होतो. रोड एकदम छोटा होता, हायवे होता, भरपूर ट्रक होते आणि आम्हाला सगळ्यांना खूप भीती वाटली. आम्ही जवळजवळ एक तास त्या रोडवरती ट्रॅव्हल केलं. एक तास यांचं ऐकू नका, वेड आहे. ठीक आहे, 1 तास ट्रॅव्हल केली आणि आम्हाला खूप भीती वाटली. खूप म्हणजे खूप. आम्ही पहिल्यांदा असं रात्री काहीच दिसत नव्हतं, अख्खा रोड दिसत नव्हता, फक्त गाड्यांचे लाईट दिसत होते, मागे पुढे फक्त ट्रक होते. सो हा आम्हाला शेअर करावासा वाटला, आमची एक छोटीशी भीती. ओके, मी खूप घाबरलेली बाय द वे. बाय. हॅलो एव्हरीवन. सो आता आम्ही माळशेज घाटला आहेत आणि आता आमचा इथे पूर्ण ट्रिप संपन्न झाली आहे आणि आता आम्ही माळशेज घाटला बाय बाय करतो आहे. आणि खूप छान गेला. हा नवीन वर्षाचा पहिला दिवस होता आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस खूप सगळ्यांचा छान गेलेला आहे. प्रणय खूप धडपडला आहे, त्यामुळे त्याचा दिवस थोडा वाईट गेला आहे, तो त्याला लक्षात राहील. त्याच्यासाठी खूप दुःख आपण थोडंसं हे करूयात. ठीक आहे. आणि अशा प्रकारे आम्ही आमचा दिवस संपवतोय आणि काय नाही, बाय बाय. थँक्यू. ही पण एक खूप वैतागलेली पोरगी आहे. सो बाय 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 एव्हरीवन. सगळ्यांचं वर्ष खूप चांगलं जाऊ देत. हॅपी न्यू इयर.